नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 99% लोक अशी आहेत जी श्रीयंत्र चुकीच्या दिशेला ठेवतात. अनेकांना असं वाटतं श्रीयंत्र कुठेही ठेवलं तरी चालेल, पण या एका चुकीमुळे माता लक्ष्मी नाराज होऊन तुमच्या घराला सोडून जाऊ शकते. श्रीयंत्र चुकीच्या जागी ठेवल्याने तुमचं घर गरिबीच्या खाईत लोटलं जाऊ शकतं. पण काळजी करू नका, आज मी तुम्हाला श्रीयंत्राची योग्य जागा सांगणार आहे. शिवाय श्रीयंत्राची स्थापना, त्याचे नियम आणि सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे माता लक्ष्मीच्या अगदी कोणत्या बाजूला श्रीयंत्र ठेवायचं हे सुद्धा आज आपण सविस्तरपणे जाणून घेऊया, ज्यामुळे तुमच्या घरात धनवृद्धी होईल आणि समृद्धीही येईल. आपल्या देवघरात माता लक्ष्मीच्या शेजारी श्रीयंत्र नक्की कोणत्या बाजूला ठेवावं? तर श्रीयंत्र हे केवळ एक धार्मिक प्रतीक नाही, तर ते साक्षात धन आणि समृद्धीला आकर्षक करणारी शक्तिशाली माध्यम आहे. शिवाय देवी लक्ष्मीचं स्थान म्हणजे श्रीयंत्र, पण त्यांच्या स्थापनेचे काही विशिष्ट नियम आहेत, जे पाळल्यास पूर्ण फळ मिळते. अनेकदा माहितीच्या अभावी आपण कळत नकळत काही चुका करतो, ज्यामुळे अपेक्षित परिणाम मिळत नाही. आता श्रीयंत्र हे केवळ एक धार्मिक प्रतीक नाहीये, तर ते साक्षात देवी लक्ष्मीचं वास्तव्य स्थान आहे. याला यंत्राचा राजा असंही म्हटलं जातं. धन, आरोग्य, ऐश्वर्य आणि मानसिक शांती खेचून आणण्यासाठी प्रचंड शक्तिशाली यंत्रामध्ये श्रीयंत्राला मानलं जातं. पण हे श्रीयंत्र जर चुकीच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं स्थापित केलं तर धनवृद्धी तर सोडाच, उलट घरात आर्थिक अडचणी, कर्ज आणि गरिबी वाढू शकते. अनेकांची हीच चूक होते आणि त्यांना अपेक्षित फळ मिळत नाही. त्यांना वाटतं श्रीयंत्र असूनही फायदा का होत नाही? याचं कारण आहे चुकीची स्थापना. आता श्रीयंत्र कसं स्थापन करावं, ते कसं जागृत करावं आणि लक्ष्मीच्या कोणत्या बाजूला ठेवावं? तर श्रीयंत्राची स्थापना करताना काही मूलभूत गोष्टी लक्षात ठेवाव्या. अत्यंत आवश्यक आहे. श्रीयंत्र नेहमी ईशान्य दिशेला म्हणजे उत्तर पूर्व दिशेला स्थापित करणं अत्यंत शुभ मानलं जातं. ही दिशा देवदेवतांसाठी अत्यंत पवित्र मानली गेली आहे आणि इथून सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सर्वाधिक असतो. जर ईशान्य दिशेला श्रीयंत्र ठेवणं शक्य नसेल तर उत्तर किंवा पूर्व दिशेला आपण हे श्रीयंत्र ठेवू शकता. ही दिशा योग्य पद्धतीने निवडू शकता. श्रीयंत्र घरात आणल्यानंतर लगेचच स्थापित करू नका. सर्वप्रथम ते गंगाजल किंवा शुद्ध पाण्याने स्वच्छ करा. त्यानंतर कच्च्या दुधानं अभिषेक करून पुन्हा पाण्यानं स्वच्छ करा. नंतर स्वच्छ कपड्यानं पुसून त्याची स्थापना करा. श्रीयंत्राची स्थापना करण्यासाठी शुक्रवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो, कारण शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे. तसंच गुरुपुष्य नक्षत्र, रविपुष्य नक्षत्र, दिवाळी, अक्षय तृतीया किंवा धनत्रयोदशी यासारख्या शुभ मुहूर्तावर देखील श्रीयंत्राची स्थापना करणं अत्यंत फायदेशीर मानलं जातं. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आपल्या देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमेच्या कोणत्या बाजूला श्रीयंत्र ठेवावं, जेणेकरून अफाट धनप्राप्ती होईल? तर वास्तुशास्त्र आणि धर्मशास्त्रानुसार श्रीयंत्र नेहमी देवी लक्ष्मीच्या उजव्या बाजूला ठेवावं. त्यामागे काही विशिष्ट आणि खोलवर कारणही आहेत. शास्त्रानुसार जेव्हा देवी लक्ष्मी भगवान विष्णूसोबत असते तेव्हा त्या नेहमी त्यांच्या डाव्या बाजूला विराजमान असतात. ही एक पारंपरिक बैठक व्यवस्था आहे. आता श्रीयंत्र हे साक्षात देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं, त्यामुळे ते लक्ष्मीच्या शक्तीचं केंद्र मानलं जातं. जेव्हा आपण श्रीयंत्र लक्ष्मीच्या उजव्या बाजूला ठेवतो तेव्हा ती लक्ष्मीची ऊर्जा अधिक प्रभावीपणे सक्रिय करते आणि लक्ष्मीची शक्ती 1000 पटींनी वाढवते असं मानलं जातं. उजवी बाजू ही नेहमी शुभ, सकारात्मक ऊर्जा आणि आशीर्वाद देण्याशी संबंधित आहे. उजवा हात हा दान, आशीर्वाद आणि शुभ कार्यासाठी वापरला जातो. त्यामुळे लक्ष्मीच्या उजव्या बाजूला श्रीयंत्र ठेवल्याने घरात धन, ऐश्वर्य आणि समृद्धीचा अखंड प्रवाह सुरू होतो. केवळ स्थापना करणंच पुरेसं नाही, तर
श्रीयंत्राची नित्य पूजा आणि देखभाल करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तरच ते तुम्हाला अपेक्षित फळ देऊ शकेल. म्हणून दररोज सकाळी स्नान झाल्यावर स्वच्छ वस्त्र परिधान करून श्रीयंत्राची पूजा करावी. त्याला चंदन, कुंकू, अक्षता अर्पण कराव्यात आणि धूप-दीप लावावा. श्रीयंत्राची पूजा करताना ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा किंवा ओम श्रीं ह्रीं श्री सिद्धलक्ष्मी नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करावा. यामुळे श्रीयंत्र अधिक जागृत होतं आणि त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसून येऊ शकतात. श्रीयंत्र नेहमी स्वच्छ ठेवा. त्यावर धूळ जमा होऊ देऊ नका. नियमितपणे स्वच्छ कपड्याने ते पुसून घ्या. दर शुक्रवारी किंवा शुभ दिवशी श्रीयंत्राला खीर किंवा मिठाईचा नैवेद्य दाखवा. श्रीयंत्र थेट जमिनीवर ठेवू नका. नेहमी त्याला एका स्वच्छ पाटावर किंवा आसनावर ठेवा. अशा पद्धतीने त्याची योग्य काळजी घ्या. श्रीयंत्राची स्थापना करताना मात्र काही चुका करू नये. त्यात अशुद्ध अवस्थेत श्रीयंत्राला स्पर्श करू नये किंवा पूजा करू नये. त्यामुळे देवी लक्ष्मीचा कोप होऊ शकतो. श्रीयंत्राचा गैरवापर किंवा ते फक्त शोभेची वस्तू म्हणून वापरू नका. त्याचं महत्त्व समजून आदरानं त्याची पूजा करा. श्रीयंत्र कधीही बाथरूमच्या जवळ, बेडरूम जवळ किंवा जिन्याच्या खाली अजिबात ठेवू नका. अशा ठिकाणी देवी लक्ष्मीचा वास राहत नाही. तुटलेले किंवा खंडित झालेले श्रीयंत्र घरात अजिबात ठेवू नका. असे श्रीयंत्र वाहत्या पवित्र पाण्यात विसर्जित करून नवीन यंत्र स्थापित करा. तर मंडळी, श्रीयंत्राच्या या नियमांचे पालन करून तुम्ही सुद्धा श्रीयंत्राचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद.